विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सागर उषा हिरामन जाधव. मी मुक्काम पोस्ट परसूल तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथून आलेलो आहे. काय झालं, मी माझे MPSC बद्दल थोडी तुम्हाला अनुभव सांगतोय. माझं ग्रॅज्युएशन 2017मध्ये कंप्लीट झालं आणि MPSC बद्दल मला काहीच माहीत नव्हतं. आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर पुढं काय करायचं, काय नाही. मित्र म्हणे काय करायचं पुढं, शेतीच करायची. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणे, शेतीच करायची. म्हटलं ठीक आहे, शेती. आता शेतकरी सध्या तर पावसामुळं शेती सगळी बरबाद झालेली आहे, त्याच्यामुळं मग शेती नाही. मी म्हटलं काहीतरी थोडं वेगळं करायचं आणि थोडं तालुक्या स्तरावर मी पोलीस निरीक्षक असे तहसीलदार यांच्या चक्रा घालू कंटाळत होतो पहिल्यांदा. म्हटलं आपण असं काहीतरी वेगळं करू की त्यामुळं मग असं आपल्याला या तहसीलदारक म्हणा किंवा पोलिसांक म्हणा या चक्रा घालायची गरज येणार नाही. मग मी ठरवलं की आपलं इथं राहून तर काय होणार नाही, म्हणजे चांदवड तालुका आहे माझा, तिथं राहून तर काय होणार नाही म्हटलं. मग एक 2-3 मित्र होते माझे, म्हणजे माझे काय म्हणते ते पुढच्या वर्गातले, की ते इथं MPSC सिनियर ती इथं MPSCबद्दल अभ्यास करत होते. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. असं म्हटलं माझं असंच यायचं आहे, मला तू MPSC करायची म्हटलो. हा ठीक आहे म्हणे, ये म्हणे तू. म्हटलं काय कसं काय म्हणे, इथं रूम वगैरे राहतील म्हणे, मुलं तिथं राह तू. मग आलो मी इथं नाशिकमध्ये आणि मग इथं जवळच ते मुलं लॅब वगैरे जॉईन केली होती त्यांनी, त्यांच्याबरोबर मी पण त्या लायब्ररीला जायला लागलो. पण मला माहीत नव्हतं लॅब म्हणजे काय भानगड राहते, काय तिथं असं पुस्तकं राहते, असं वाचावं लागतं. म्हणजे एक काय अनुभवच नव्हता की काय भानगड. आणि MPSCचं तर मला काय माहीत नव्हतं. जेव्हा मी इथं लॅब जॉईन केली, MPSC म्हणजे काय ते मला कळालं. ते एक असं पेपर निघता मार्च-एप्रिलमध्ये, ते नंतर कळालं मला. आणि मग म्हटलं जवळजवळ 2-3 महिने मग मी केला अभ्यास. पण काही मित्र म्हणायला लागले की तुला एक मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे मार्गदर्शन कसं, म्हणजे तू क्लास वगैरे जॉईन कर, त्याच्यामुळं मग तुला लवकर अनुभव येईल आणि त्याच्यामुळं तू म्हणजे पटकन प्रवाहात येशील MPSCच्या. मग त्यामुळं मग म्हटलं यार MPSCचे क्लास मी 2-3 ठिकाणी म्हणजे विचारणा केली. तिथं 40,000 कोणी बोललं, कोणी 50, कोणी 80, पुण्याला गेलो तर 90. म्हटलं ठीक आहे, आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते काही आपल्याला जमणार नाही. म्हटलं याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा. मग मी असंच आलो, मी इथं म्हणजे स्तंभाला आलो. स्पेक्ट्रम अकॅडमीचं नाव ऐकलं होतं तुम्ही पहिल्यांदा. मी त्या मी तर मॅडम बसले होते, मॅडमकडे गेलो. मग त्या योजनेची मला माहिती मिळाली की अशी योजना अल्पसंख्याक विकास विभाग आणि बहुउद्देशीय संस्थे महात्मा मौलाना आझाद यांची जी शिकवणी वर्ग ते घेतले जातात. आणि मी SC कॅटेगरीचा असल्यामुळं मग मला त्यात ॲडमिशन भेटलं. आणि मग मी आत्ता जवळजवळ मला 2 महिने झालेले की मी त्या शिकवणी वर्गाचा पुरेपूर यूज घेतो आहे. आणि एकदम मस्त कोचिंग चालतं, म्हणजे एकदम मस्त टीचिंग चालतं. 1 रुपया पण फी न आकारता राज्यसेवा स्टेट सर्व्हिसची एकदम मस्त कोचिंग चालते. त्यामुळं मी स्पेक्ट्रम नावाचा धन्यवाद मानतो. ना आपल्याला आज जे आंधळे सर चीफ गेस्ट मानले, त्यांनी हे प्रोजेक्ट राबवण्यात अशा अल्पसंख्याक मुलांसाठी जो प्रोजेक्ट राबवत आहे त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि तुमच्यासाठी थोडंच सांगू इच्छितो की मुलांनो बघा कसं आहे माहिती आहे का, काहीच प्रायव्हेट जॉबमध्ये काही ठेवलं नाही, गव्हर्मेंट जॉब पाहिजे. कोणी पण आता मुलींसाठी सांगतो, मुलींचे वडीलच शिपाई का होईना पण गव्हर्मेंट जॉबवालाच नवरा बघता. म्हणजे जे आहे ते सांगायचं, म्हणजे असं कारण आला अनुभव म्हणून सांगतोय. म्हणजे मला आहे म्हणून सांगतोय की कसं आहे माहिती आहे का. आणि तुम्ही ना करायचं ठरवलं ना, प्रामाणिकपणे करा. कोणतीही गोष्ट आहे ना प्रामाणिकपणे करा. अभ्यास करायचा आहे ना, मेसेज करून वगैरे अभ्यास नका करू. मोबाईल बाजूला ठेवा, मेसेज अजून अभ्यास करा. नंतर मग सांगतो तो जो रिअल फॅक्ट आहे ते सांगतोय, दुसरं काही नाही. माझं म्हणणं मी मानतोय मी. ठीक आहे, एक टाईम तुम्ही जेवण कमी करा, झोप कमी करा, पण अभ्यास कमी करू नका. आता ॲड आलेली आहे 200 टेट सर्व्हिसची ॲड आलेली आहे. त्याच्यात अजून जागा वाढतील, ते नंतर प्रॉब्लेम आहे. आपल्याला एकच जागा लागते, 200 लागत नाही. त्यासाठी एकच जागासाठी अभ्यास करा. आणि त्याची प्री मेन्स 5 एप्रिलला आहे. त्यानंतर ग्रुप बीची परत 3 मेला, त्याच्यानंतर 8 जूनला परत वर्ग क्लसची पेपर आहे. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो की करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, एकदम जीव तोडून अभ्यास करा. ते पोस्ट नाही भेटली ते नंतरचाच भाग आहे, ते काही विषय नाही, तो आपला नाही मॅटर. पण आपण तिथपर्यंत पोहोचायचा तरी प्रयत्न करा. त्यामुळं बेस्ट ऑफ लक, अभ्यास करा. धन्यवाद माझं एवढं ऐकून घेतल्याबद्दल.